देवास्वामी समर्था कासातुवाद 5 कोटीची देवी माऊली पंचायतन 5 बाया 12 आमदार पोळाचा पूर्वज तळाचा पूर्वज मायचो ठिकाणी मायचो जैन ब्राह्मण मापूर मालिकां चाळीची घेतलो चौडीचं अधिकारी कासातुवाद गाव जोडतो उत्तर खासा जिल्ह्यातल्या सिद्धेश नाईक जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचप्रमाणे उदय पालिकाचे पंचायत समितीचे निवडणुकीत आज हे उमेदवार उभे राहिले तर आज त्याच्याबरोबर आज संपूर्ण त्यांची टीम आहे तर आज त्याच्या तुझ्या दर्शनानं आज गोलमान खेळ ठेवले अमृताचा भाग ठेवला यातो आज मान्य करता पाठ पडलो उभं करतो आज ह्या दोन उभयताकडे काय जरी कोणता सांगणं बोलणं खटा खरकटा असला तरी तर तू बाजू करू आज हे घडते आज ह्या लेकरांनी आज भरघोस मताने निवडून आणून आज त्यांना विजयश्री प्राप्त करून देऊन आज त्यांना यशाचो सुरू राहतो आणि आज पुढे ती जे काय कार्य करते तिथून त्यांना यश दिवसा आणि आज संपूर्ण टीमचा हसतमुख करता लेकरांचा हसतमुख करता गाडी घोड्यापासून आज ह्या लेकरांचा संरक्षण करता योजना मनोकामना पूर्ण करते आणि कल्याण करता रक्षण करता यश दिवसा आणि पराक्रम. आरोंदा मतदारसंघाचे सिद्धेशजी नाईक आज आलेले आहेत. सातोशा येथे त्यांनी आज देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर नारळ ठेवलेला आहे. त्याचबरोबर उदयजी पारिपत्य आहेत तेही पंचायत समितीला आहेत. आपण आज विचारूया त्यांना कशा पद्धतीची त्यांची रणनीती असेल आणि कशा पद्धतीने ते आपलं काम करणार आहे. नमस्ते सिद्धेशजी. प्रथम कशा पद्धतीने तुमचा चाललेला हा प्रचार आहे त्याबद्दल तुम्ही सांगा. प्रथमतः मी सिद्धेश रवींद्र नाईक अपक्ष शिवसेना पुरस्कृत आणि शिवसेनाचा पूर्ण पाठिंब्याने आणि इतर जे नाराज लोक आहेत त्यांच्या सर्व लोकांच्या पाठिंब्याने मी उभा आहे. प्रत्येक वेळी आम्ही जिल्हा परिषद मतदारसंघ आरोंदा ह्या मतदारसंघातनं माझ्या गाववाल्यांनी दिलेली ही मला उमेदवारी आहे. त्यांच्या जीवावर मी आज उभा आहे. तसंच ज्या ज्या गावात मी जातो आहे त्या ठिकाणी चांगला लोकांचा प्रतिसाद आहे. लोक मागच्या जे उमेदवार होते त्या लोकांना त्यांच्या कामांना कंटाळून आज लोक सांगत आहेत आज माझ्या पाठीशी लोक उभं आहेत. ज्या ज्या गावी जातो आहे तिथे खुलेआम लोक फिरत आहेत मतदान करतील आणि आम्हाला निश्चित विजय मिळवून देतील अशी माझी आशा आहे. विरोधक बरेचसे आहेत त्याच्यानंतर काही पक्षांची मंडळी तुमच्यासोबत उभी आहेत. मोठी ताकद त्यांच्यासोबत दिसते. त्या पद्धतीने ते कशी ताकद तुम्ही भेदणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही विजयश्री खेचून आणणार आहात. निश्चितच धनशक्तीच्या जोरावर ते इलेक्शन लढवत आहेत पण मी विकासाच्या मुद्द्यावरच बोलेन. विकास हाच अजेंडा घेऊन मी लोकांच्या समोर आलेलो आहे. जो विकास रखडलेला आहे तो परिपूर्ण करण्याचा माझा मानस आहे. त्याच्यासाठी मी माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांना साथ घालतो आहे की एक वेळ मला ही संधी द्यावी आणि जो काही विकास रखडलेला आहे तो मी परिपूर्ण करेन. उदयजी, समाजकार्यात मोठं नाव तुमचं ह्या परिसरामध्ये तुम्हाला मोठा जनसमुदाय दिसतो आहे हे आम्हाला कळतं आहे. आज तुम्ही एक पक्षाची निशाणी घेऊन उभे आहात. काय वाटतं आहे तुम्हाला? सर, प्रथमतः मी माझ्या इथं रवणात देवाला नमन करतो आहे आणि इथं माझी माऊली आहे, मडुरातली माऊली आहे, कवठणीचा काजरूब आहे आणि सातोशाची माऊली आणि गणेशाला वंदन करून इथं जमलेले सगळे माझे कार्यकर्त्यांना माझ्यावर राहून ते सहकार्य करतात त्यांना दीर्घायुष्य हो आणि तुम्हाला माझ्या इथल्या ज्या मतदारांना सगळ्यांना सुख आणि समृद्धी हो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. मी उदय श्रीकांत पारिपत्य. मी गेले 20 वर्ष ह्या पंचक्रोशीत म्हणून का दशक्रोशीत म्हणून जेणेकरून माझ्याकडे काय होईल ते मी सहकार्य करतो लोकांना. काही अडीअडचणी असू दे. संजय गांधी निराधार कमिटीत असल्यामुळे आज ज्या 10 गावात मला वाटतं मी 100च्या त्या वर निराधार लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. इथं मोठा ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे तो रोजगाराचा. साताराची सीमा आणि गोवा बाउंड्री सातोसा असू दे, मडराव असू दे, कास, शिरला, आरोंद्यापर्यंत जो भाग जो आहे कवठणी वगैरे इथं जे परिस्थिती बघितली तर आमच्या रोजगारासाठी आम्हाला गोव्याला जावं लागतं आहे. इथं आमच्याकडे सातारामध्ये आणि सातोसामध्ये मोठी एक जमिनीची बाजू म्हणजे उत्तमशील नाही इथं 1600 एकर जमीन घेतलं आहे. ह्या जमिनीमधून प्रकल्प उभे करण्यासाठी माझा जास्तीत जास्त प्रयत्न राहील जेणेकरून वेळ पडली संघर्ष करील किंवा लोकांना साथ देऊन त्या कंपनीबरोबर काहीतरी म्हणजे असं कॉम्प्रोमाइज म्हणण्यापेक्षा मी सहकार्याची भूमिका ठेवून आणि गावात प्रकल्प येण्यासाठी मी 100% प्रयत्न करीन आणि माझ्या युवकांना रोजगारासाठी माझं पहिल्यांदा प्राधान्य राहील.
आज आपण पाहिलं की उदयजी आहेत, सिद्धेशजी आहेत, हे आज रिंगणामध्ये उभे आहेत आरोंदा मतदारसंघातनं. सिद्धेशजी म्हणा किंवा उदयजी म्हणा, हे कामाच्या बाबतीत त्यांनी आपली रणनीती मांडलेली आहे. कशा पद्धतीने गोव्यातून जाणारी लोकं आहेत ती कामाला जातात महाराष्ट्रात, त्यांच्यासाठी एक जो रोजगार आहे तो आज साथीशी नाही आहे, तोही दिसून येतो आहे. आज रोजगार इथे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कमी पडतो आहे, त्यामुळे गोव्यातनं लोकं जात आहेत असंही ते म्हणतात. तो रोजगाराची कुठेतरी ती रणनीती आहे ती आणणार आहे. इथे मोठी एक कंपनी आलेली आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून सगळ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे असंही ते म्हणत आहेत. सातोस्यामध्ये आज त्यांनी नारळ ठेवून सातोस्यामध्ये आज प्रचाराची भूमिका आज मांडलेली आहे. आपण यश माधव, कोकण विजन न्यूज, सातोसा.